नमस्कार, मी उज्ज्वला शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला एक गोड पदार्थ दाखवणार आहे। नागपंचमी स्पेशल असे मऊ मऊ लुसलुशीत असे पुरणाचे दिंड दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजत घातली होती। आता ते आपण कुकरच्या डब्यात घालणार आहोत आणि 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। इथं मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि 1 पळी तेल घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। मऊ पण मळायचं नाही आणि एकदम घट्ट पण मळायचं नाही, सेमी सॉफ्ट असा पीठ मळून घ्यायचं आहे। असं सेमी सॉफ्ट पीठ मळायचं आहे। आता याला थोडंसं तेल लावून एक 10 मिनिटं झाकून ठेवूया, तोपर्यंत पीठ चांगलं मुरेल। बघा 2 शिटीत पुरणाची डाळ चांगली शिजली आहे। मी हे स्मॅशरने थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात हे बघा ह्या वाटीने डाळ घातली होती, थोडंसं कमी असा गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घ्या, कमी जास्त। आता हे पुरण आपण शिजवून घेऊया। पुरण चांगलं शिजवून झालेलं आहे। आता ह्याच्यात हे बघा थोडीशी वेलदोड्याची पावडर आणि ही जायफळ जरासं किसून घेतलेलं आहे, हे घालायचं आहे आणि थोडंसं तूप घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून चांगलं झालेलं आहे। हे बघा असं चमचा उभा राहिला की पुरण शिजलं म्हणून समजायचं। आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। पुरण थंड झालेलं आहे। आता ह्याचे चौकोनी चौकोनी आपण हे बघा असे आणि असं करून घ्यायचं आहे। हे बघा असं पातळ जाड तुमच्याप्रमाणे तुम्ही करून घ्या। हे बघा असं करून घ्यायचं आहे। हे बघा असं मी दाखवत आहे। हे बघा असं गोळा घेऊन हे बघा हातावरच असं थोडंसं लांब असं करायचं आणि मग हे बघा चारी बाजूनी असा आकार द्यायचा चौकोनी। हे बघा असं हे बघा थोडं मी पातळ केलेलं आहे। हे बघा असं बघा इथं मी छोटीशी चपाती लाटलेली आहे आणि हे बघा हे मध्ये असं ठेवायचं, इकडून एक घडी करायची, इकडून एक घडी करायची आणि हे बघा हे असं छानसं असं करून घ्यायचं आहे। हे बघा अगदी सोपं आहे। दोन्ही साईडनी घ्यायचं, या दोन्ही साईडनी या दोन्ही साईडनी आणि चिटकवायचं। आता हे स्टीमरच्या प्लेटला तेल लावलेलं आहे, त्याच्यात हे मी ठेवत आहे। एक छोटी चपाती लाटलेली आहे, त्याच्यात हे बघा हे मध्ये घालायचं आहे। हे बघा दोन्ही साईडने असं हे बघा थोडंसं प्रेस करायचं आहे आणि वरून पण असं हे बघा घडी करायचं आहे, इकडून पण एक घडी करायचा आहे। हा एक झाला। हे बघा छान असं चौकोन हे पण आता ह्याच्यात मी ठेवत आहे। स्टीमरमध्ये मी पाणी आधीच उकळलेलं आहे, त्याच्यात ही प्लेट ठेवायची आहे आणि 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचं। बघा स्टीमरची आता 10 मिनिटं झालेली आहेत। हे बघा किती छान असे स्टीम झालेले आहेत। आता हे थोडे थंड होऊ देऊया। असं मधून कट करायचं आहे, एकदम मऊ लुसलुशीत असे। हे बघा गरम गरम आता ह्याच्यावर असं तूप घालायचं आहे आणि गरम गरम खाऊन घ्यायचं आहे। हे बघा असे मऊ लुसलुशीत एकदम झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला माझ्या पुरणाच्या दिंडाची रेसिपी? आवडली असेल तर तुम्ही घरी करून बघा। मऊ लुसलुशीत असे होणारे आहेत।
तर तुम्ही ही नक्की करून बघा रेसिपी. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित, अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बघत राहा शौर्यच क्लाउड किचन. धन्यवाद.